नमस्कार मित्रांनो, मी अमोल गर्जे. आपणा सर्वांना सांगेन की अमोल गर्जे सोशल मीडियावरती व्हिडिओज का अपलोड करतो. खूप दिवसापासून काही लोकांना एक प्रश्न मनामध्ये होता की अमोल गर्जे सोशल मीडियावरती अधिकाऱ्यांची असेल किंवा काही अन्य लोकांची बदनामी का करतो. मित्रांनो, बदनामी नसून विषय असा आहे की सोशल मीडियावरती माझ्या व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर काही दिवसातच काही महिन्यातच जर क्विक रिझल्ट येत असेल तर मी का नाही सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकायचे. होते असं की काही लोकांना मनामध्ये माझे व्हिडिओ खुपतात. काही लोकांना वाटते की अमोल गर्जेला जर आम्ही ओळखतो किंवा तो पण जर आम्हाला ओळखतो, मला बहुतांश लोक तालुक्यात ओळखतात, जिल्ह्यात ओळखतात, काही अधिकारी ओळखतात, बहुतांश अधिकारी ओळखतात, काही गावचे सरपंच ओळखतात किंवा अन्य डिपार्टमेंटचे अन्य अधिकारी ओळखतात. मित्रांनो, एकच गोष्ट मला नेहमी खटकत असते माझ्या मनाला की खूप लोक मला बोलतात, अरे अमोल, एखादी समस्या आहे तर तू आम्हाला फोन करून सांग ना. कसं असते, एखाद्या गावात जर मला बोलवलं किंवा एखाद्या तरुण मुलाने जर मला मेसेज केला की अमोल भाऊ, आमच्या गावात अशी अशी समस्या आहे, त्यांनी मला सांगायच्या आधी तो 2-4 वेळा तुम्हाला त्यांनी सांगितलेलं असते, तेव्हा तुम्ही काम का नाही करत, बरोबर की नाही. आणि जरी तुम्ही माझ्या ओळखीचे असतील तरी मला एकच गोष्ट त्या सर्वांना सांगायची आहे की ज्या वेळेस आपल्या गावातला तरुण मुलगा आपल्याकडे एखादी समस्या मांडायला येतो तेव्हा त्या समस्याचं निराकरण आपण करावं. का मला त्या ठिकाणी यावं लागते आणि मी व्हिडिओ बनवल्याच्या नंतर कुठल्याही प्रकारची बदनामी का होणार आहे. कारण मी व्हिडिओ बनवला, ओके, मी जर व्हिडिओ बनवला, माझ्या व्हिडिओ बनवण्याने जर तुमची बदनामी होत असेल, तुम्हाला असं वाटत असेल, तर तसं काहीच नाहीये. कारण मी माझ्या व्हिडिओमध्ये आजवर कोणाला शिव्या दिल्या नाही किंवा आजवर बद्दल खालच्या पातळीवरती जाऊन टीकाही केलेली नाहीये. मध्यंतरी एक भ्रष्टाचाराचा व्हिडिओ बनवला होता, त्या व्हिडिओला पण प्रचंड प्रमाणामध्ये लाईक्स आल्या, प्रचंड प्रमाणामध्ये शेअर झाल्या, प्रचंड प्रमाणामध्ये कमेंट्स आल्या. पण मला एकच गोष्ट सांगायची, त्याच्यात पण मी एक गोष्ट वापरली होती की हा भ्रष्टाचार आहे का. मी वैयक्तिक कोणावरती टीका केली नव्हती. म्हणून मला एकच सांगायचं आहे की जिल्ह्यामध्ये काम करत असताना बहुतांश लोकांना वाटते की अमोल गर्जेची आणि आमची ओळख आहे, तर अमोल गर्जेने व्हिडिओ का अपलोड करावा. ज्यावेळेस एखादा नागरिक तुमच्याकडे 4 वेळा येतो ना की हे आमचं काम आहे, आम्हाला ही समस्या आहे, तेव्हा तुम्ही काम करता का हो. भले तुम्ही माझ्या ओळखीचे असतील आणि मग त्या ठिकाणी त्या गावात मला त्या नागरिकाने बोलवलं असता, मी माझा व्हिडिओ बनवल्याच्या नंतर का नको सोशल मीडियावरती अपलोड करू. तुमच्यामुळे मी माझं का नाव त्यांच्या नजरेमध्ये खराब करून घेऊ. कारण तुम्ही ऑलरेडी त्यांचं काम केलेलं नसते आणि मी जरी तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी अशी अशी समस्या आहे, मी व्हिडिओ बनत नाही पण तुम्ही काम करा, आणि त्याच्यानंतर तुम्ही काय बोलतील, तू आम्हाला ब्लॅकमेल करतो का. मग माझा साधा सिंपल फंड आहे ना, मी माझ्या सोशल मीडियावरती व्हिडिओ बनवायचे काम करतो, ते व्हिडिओ प्रचंड प्रमाणामध्ये व्हायरल होतात. तुमचे काही सिनियर अधिकारी असतील, जसे की व्हिडिओ असतील, सीओ असतील, ते व्हिडिओ बघत असतील किंवा त्यांच्या खालचे अधिकारी बघत असतील आणि ते ग्रामपंचायतला व्हिडिओ पाठवत असतील. बहुतांश वेळा अशा शेअर झालेल्या व्हिडिओमुळे क्विक रिझल्ट भेटलेला आहे. काही ठिकाणी 1-1 तासात पण खड्डे बुजले आहेत, काही ठिकाणी मोठमोठे कामं पण मार्गी लागलेले. म्हणून मला एकच म्हणायचं की मी व्हिडिओ बनवत असतो, कुठल्याही प्रकारचा मनामध्ये राग आणि द्वेष निर्माण करू नका. आणि जरी केला तरी मला काही फरक पडत नाही, कारण ज्याचं त्याचं मन आहे. पण मी कुठल्याही प्रकारची सोशल मीडियावरती कोणाची बदनामी